धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्मसोशी येली दुष्ट निर्दाळीली किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोरसाच करी अंबऋषीसाठी जन्मसोशी येली दुष्ट निर्दाळीली किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी होय नारायणी दया सिंधू अंबऋषीसाठी जन्मसोशी येले दुष्ट निर्दाळीले किती एक पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संताजिया सरे चरणा संताजिया सरे चरणा संताजिया पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संताजिया सरे चरण संताजिया सरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जिने पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोज चरणी साष्टांग मी घातिला विढाला धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्मसोशी येले दुष्ट निर्दाळीले किती एक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा सर्वांच्या पाठातील सर्वांना सुपरिचित अशा पद्धतीचा प्रासंगिक प्रकरणातील गोडासा चार चरणाचा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंताच्या अवताराचे काही कारण मीमांसा करतात। भगवान अवताराला येतात राम नावाचा अवतार कृष्ण नावाचा अवतार नरसिंह नावाचा अवतार मत्स्य कच्छ वराह अशा दशावतारामध्ये भगवान येतात। त्या अवताराचं कारण काय तीन महत्त्वाची कारण या भंगामध्ये सांगितलेली आहेत। एक कारण सांगितलेलं आहे धर्म रक्षावया धर्मांचं रक्षण करण्याकरता धर्मरक्षणाकरता देव अवताराला येतात हा पहिला विचार आहे। दुसरा विचार असा सांगितलाय आपुल्या पाळीशी भक्त जना भक्तांचं पालन पोषण करण्याकरता देव अवताराला येतात हे दुसरं कारण सांगितलं। आणि तिसरं कारण सांगितलं दुष्ट निर्दाळीले किती एक म्हणजे दुष्टांचा नाश करण्याकरता भगवान अवताराला येतात। काय काय झालं धर्मरक्षण करण्याकरता देव अवताराला येतात एक भक्तांचं पालन पोषण करण्याकरता देव अवताराला येतात दोन आणि दुष्टांचा नाश करण्याकरता देव अवताराला येतात तीन विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या बावी नगरीमध्ये भगवान श्री बावलिंगेश्वराच्या अधिष्ठानाच्या सान्निध्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो। उद्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे। आज उपांत्य दिवशीचा ही कीर्तन सेवा किंवा गोकुळाष्टमीची पर्व काळावरची ही कीर्तन सेवा परमभाग्याने माझ्याकडे प्राप्त आहे। आपली भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय संस्कृती आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे उत्सव आपल्या संस्कृतीमध्ये केले जातात। ज्या पद्धतीने दिवाळीचा एक महत्त्वाचा सण मानला जातो दसऱ्याचा एक महत्त्वाचा सण मानला जातो तसं गोकुळाष्टमी रामनवमी महाशिवरात्र हे आपल्याकडे अध्यात्माच्या अंगाने सणच आहेत। एक पद्धतीच्या आपल्या अंतःकरणातल्या भावना भगवंताविषयीच्या भावना वाढीला जाण्याकरिता असलेले हे उत्सव आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि गोकुळाष्टमीच्या या पर्व काळावरची ही कीर्तन सेवा माझ्याकडे आहे। साधारण आपल्याकडे एक साधारण नियम असे सांगितले जातात की काही दिवसाला त्याच अनुषंगाने बोलावं। गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवंताच्या अवताराचं चिंतन करावं रामनवमीच्या दिवशी भगवंताच्या अवताराचं चिंतन करावं तसं काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंतांनी केलेल्या गोकुळातल्या ज्या लीला आहेत त्या लीलांचं चिंतन करावं। थोडक्यात
आजचा कीर्तनकार म्हणजे गोकुळाष्टमीचा, रामनवमीचा, काल्याचा कीर्तनकार हा थोडा बांधील कीर्तनकार असतो. म्हणजे थोडक्यात त्याला विषयाच्या बाहेर जाता येत नाही. याचा अर्थ बाकीच्या कीर्तनकारांनी विषयाच्या बाहेर जावं असं नाही आहे. बाकीच्या कीर्तनकारांनी कीर्तनात काहीही सांगावं असं नाही आहे. कीर्तनाच्या काही मर्यादा आमच्याकडे सांगितल्या जातात. भक्ती ज्ञान वैराग्य विरहित इतरा गोष्टी न कराव्या ऐशी कीर्तनाची मर्यादा नाथ महाराजांनी सांगून ठेवलेली आहे. आणि त्या दृष्टीने आजच्या कीर्तनामध्ये गोकुळाष्टमीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले. गोकुळाष्टमी आम्ही साजरी करतो. कृष्ण जन्म आम्ही आता 12 वाजता साजरा करणार. हा कृष्ण जन्म म्हणजे आहे तरी नेमकं काय? आपलं भाग्य आज खूप चांगलं आहे. खरं तर या दिवशी तर खूपच भाग्य चांगलं आहे. याची कारणं सांगून पुढे जातो. गोकुळाष्टमी आहे हे सगळ्याला मान्य आहे, पण त्याच्याबरोबर आपल्या भारताच्या दृष्टीने सुद्धा आजचा दिवस महत्त्वाचा आहे. इंग्रजी तारखेप्रमाणे ही 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट ही तारीख आपल्याकडे भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे हा भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून आजचा 15 ऑगस्टचा दिवस आहे. श्रावणवद्य अष्टमी असल्यामुळे, गोकुळाष्टमीचा हा दिवस असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचा जन्माचा हा दिवस आहे. आणखीन एक भाग्य आपल्याकडे असं आहे की आजच्याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज अवताराला आलेले आहेत. आपण ज्या ज्ञानोबारायांचं वर्णन करताना ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हणतो. ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचे पाया म्हणून आपण सांगतो. त्यामुळे ज्ञानोबाराय अवताराला आले तो सुद्धा दिवस आजचाच आहे. श्रावणवद्य अष्टमीचाच दिवस आहे. आणि योगायोगाने यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराला 750 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे आजचा दिवस 750 वर्ष. आपल्याला माहीत असेल, तुम्ही काही सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून वाचलं असेल की आज ज्ञानोबारायांच्या समाधीस्थानावर, मंदिरावर सुवर्ण कलशारोहण आज झालेलं आहे. म्हणजे सोन्याचा कळस आज आळंदीमध्ये बसविला गेलेला आहे. याचं कारण आहे ज्ञानोबाराय अवताराला येऊन 750 वर्ष आज पूर्ण होत आहेत. ही सुद्धा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं 15 ऑगस्ट हा भारतीयांचा सण आहे. स्वातंत्र्याचा दिवस म्हणजे सण आहे. थोडक्यात भारत देशाच्या दृष्टीने 15 ऑगस्ट हा सण आहे. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने गोकुळाष्टमी हा सण आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव हा सण आहे. एकाच दिवशी 3 सण आले. हे काही कमी भाग्य आहे का आपल्याला? 3 सण आपल्या जीवनामध्ये आज आले. आणि त्याच्याही थोडं पुढं बोलायचं झालं तर या 3 सणांचं एकत्रीकरण ज्या दिवशी आहे त्या दिवशी मला 22 कीर्तन करायला मिळतं. हे काही कमी भाग्य आहे? हे काही कमी भाग्य आहे का? आज 15 ऑगस्टच्या दिवशी 22 कीर्तन करत असेल किंवा गोकुळाष्टमीला जर मी कीर्तन करत असेल आणि तेही ज्ञानोबारांच्या जन्माचं जर जन्मोत्सवाच्या निमित्ताने जर मी कीर्तन करत असेल आणि तेही बावलिंगेश्वराला अधिष्ठान मानून कीर्तन करत असेल तर याचा अर्थ ही एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. आपण सगळीजण भाग्यवान मंडळी आहात की आपल्याला भगवान श्री बावलिंगेश्वराच्या अधिष्ठानाच्या समोर त्यांच्या सानिध्यामध्ये बसून आपल्याला काही चिंतन किंवा काही श्रवण किंवा काही नामस्मरण करता येतं. या दृष्टीने जर विचार केला तर या अभंगामध्ये भगवान अवताराला येतात, कृष्ण जन्म होतो म्हणजे नेमकं काय याच्या काही कारणांचा तत्वज्ञानाच्या आणि लौकिकाच्या दृष्टीने विचार करायचा आहे. विठ्ठल साधं मी आपल्याला बोलून पुढे जातो. हा जो अवतार शब्द आहे की नाही, अवतार, तुम्ही ही जी आमची महाराज मंडळी आहेत, वारकरी मंडळी आहेत, त्यांना माहीत आहे अभंगातलं पहिलं चरण सगळ्यांच्या पाठातलं आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी असं म्हटलंय. हे अवतार म्हणजे तरी नेमकं काय असतं? अवतार म्हणायचं तरी नेमकं कशाला? बरं, मराठी भाषा अशी गमतीची आहे. हा अवतार शब्द आपण इतका व्यापक आहे, अध्यात्माच्या दृष्टीने इतका महत्त्वपूर्ण आहे, पण आपण तिथंच तो वापरतो अशातला भाग नाही. समजा मी उदाहरण देतो तुम्हाला. एखादं लहान लेकरू, पाऊस आहे, तर सध्या पावसाचे दिवस आहेत, बाहेर जाऊ नको म्हटलं तरी गेलं आणि बाहेर गेलं. नेमकं पाऊस पडला, रस्त्यावर चिखल होता, त्याचा मित्र भेटला, दोघं चिखलामध्ये खेळले आणि अंग सगळं त्या चिखलाने माखलं, सगळे कपडे चिखलाने माखले, अंगातोंडाला सगळं चिखल लागलेला होता आणि सगळे कपडे माखलेले. तसाच घरी आल्याबरोबर आई बघते आणि ते माखलेलं सगळं त्याची कपडे हे बघितल्याबरोबर पहिलीच एकच वाक्य वापरते, काय केलं? अवतार. बरोबर आहे का नाही? बघा, का तुमच्या बावीत म्हणत नाहीत असं?
काय एखादा जर अस्ताव्यस्त दिसला, कपडे कसे तरी घातले, ते चिखल वगैरे सगळा लागला, तर आई त्याला काय म्हणते, काय केला, अवतार. मला सांगा, अवतार हा शब्द जर देवाच्या संतांच्या बाबतीत असेल आणि आम्ही जर असा सामान्य म्हणून वापरला तर त्या अवतार शब्दाचं अवमूल्यन नाही का आपल्याकडून? बरं जाऊ द्या, मी दुसरं उदाहरण देतो. आपल्याकडे काही शब्दांचा विचार करत असताना कृपा हा शब्द किती महत्त्वाचा आहे. भगवंताची कृपा, साधूंची कृपा, संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा, आई वडिलाची कृपा. आता इथंच कृपा शब्द पाहिजे, पण कीर्तनाला बसला, एकाकडे तंबाखू होती पण चुना नव्हता, दुसऱ्यांनी चुना दिला, बरं झालं कृपा. चुना देणाऱ्याला कुठे कृपा शब्द वापरतात का? कृपा हा शब्द किती महत्त्वाचा आहे, तो कुठेही वापरून जमणार नाही. तसं अवतार हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, तो कुठेही वापरून जमणार नाही. विठाला आता पुन्हा थोडा विचार करू. हा जो अवतार म्हटलं जातं, देवाचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे. मी म्हणून म्हटलं की आपलं आज भाग्य आहे काय, एकतर ज्ञानोबारांचाही अवतार आजच आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचाही अवतार आजच आहे. एकतर अवतार शब्द हा संतांच्या आणि देवाच्या बाबतीत वापरला जातो. थोडं आणखीन पुढं बोलतो. अवतार हा जरी शब्द असला तरी अवतार म्हणण्यामध्ये आणि जन्म म्हणण्यामध्ये फरक आहे. जरा थोडं आणखीन ऐका. जरी आम्ही कृष्ण जन्माष्टमी असं म्हणत असलो तरी सुद्धा जन्म या शब्दामध्ये आणि अवतार या शब्दामध्ये फरक आहे. मी आपल्याला एका वाक्यात सांगतो, अवतार कोणाचा असतो आणि जन्म कोणाचा असतो. एका वाक्यात बोलायचं झालं तर देवाचा असतो तो अवतार आणि माणसाचा असतो तो जन्म. विठाला लक्षात पहा, देवाचा आहे तो अवतार आणि सामान्य माणसाचा आहे तो जन्म. मी अवतार आणि जन्म या दृष्टीने विचार करायला गेलेलो आहे. त्या दृष्टीने झेपतंय का सगळं? मला तर झेपणं गेलं म्हणून मी पाठवलं तुमच्याकडे. तुम्हाला झेप नाही तरी बोधले महाराजांचं वजन सध्या तुमच्याच खांद्यावर आहे, कारण आमच्याकडे महिनावारीची ती विनेकरी आहेत, त्यामुळे बोधले महाराजांचं फळच आता त्यांच्या खांद्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही. असं मला आपल्याला असं बोलायचं आहे, अवतार आणि जन्म या दृष्टीने विचार करायचा आहे. मी का बोलायला लागलो आहे? आज कृष्णाष्टमी आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले म्हणून आपण सगळेजण आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं एकत्रित आहोत. जन्म आणि अवताराचा विचार करायचा झाला तर एका वाक्यात उत्तर देऊन पुढे जातो. काय करायचं हे अगोदरच ठरलं जातं. काय करायचं हे अगोदर ठरलं जातं. थोडक्यात काय करायचं हे ठरवून येतात तो अवतार आहे. काय करायचं हे ठरवून येतात तो अवतार आहे आणि काय करायचं हे आल्यानंतर ठरतं तो जन्म आहे. कळलं का? बघ, मी आपल्याला साधं विचारतो, काय करायचं हे आपण ठरवून आलोय का इथं? इथं तुम्ही माझ्यासह बसलेली जी सगळी मंडळी आहेत, काय करायचं हे ठरवून जन्माला आलोय का? नाही महाराज. अहो ठरवून बरं, आल्यानंतर आपलं ठरलंय ना काय करायचं. ठरलंय म्हणजे काहीचं ठरलंय, आणखीन काहीचं ठरलंच नाही. काय करायचं हे आणखीन ठरलंच नाही म्हणजे आणखीन त्याचं लग्नच ठरलं नाही तर बाकीचं काय ठरतंय आणखीन. अशी काही वेळेला होतं. काय करायचं हे आणखीन बऱ्याच लोकांचं ठरलं नाही, पण बहुतांशी आपण आल्यानंतर ठरवतो की काहीतरी व्हायचं आहे. इथं काही कॉलेजमधली मुलं असतील, आपल्याकडे एक साधा उत्तर आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा मुलगा जर 12वीला असेल तर मग कुणीतरी त्याला विचारलं की बाबा काय चाललंय, तो म्हणतो 12वीची परीक्षा चाललोय. मग लगेच त्याला विचारलं जातं बाबा पुढं काय ठरवलंय. 12वीची परीक्षा देतोय म्हटल्यानंतर पुढं काय ठरवलंय. मग त्याला सांगावं लागेल. समजा सायन्स साईडला असेल तर इंजिनियर व्हायचं आहे का डॉक्टर व्हायचं आहे, काहीतरी सांगावं लागेल ना. 12वीची परीक्षा देत असताना आपण विचारलं पुढं काय ठरलंय आणि त्यानं जर म्हटलं बघू जमल तसं, याला काही उत्तर म्हणायचं का? याचा अर्थ काहीतरी ठरवावं लागणार आहे. म्हणजे जन्माला आल्यानंतर आमचं ठरलं जातं काय करायचं, पण अवतारामध्ये तसं नाही. अवतारामध्ये काय करायचं हे अगोदरच ठरलं जातं. काय करायचं हे अगोदर ठरतं तो अवतार आणि काय करायचं हे आल्यानंतर ठरतं तो जन्म. विठाला हा एक विचार.
आणखीन एक विचार सांगतो बघा. जन्म आणि अवतारातला फरक कळाला का? मी अवतार शब्द म्हणजे काय आणि जन्म म्हणजे काय याचं एक उत्तर मी आपल्याला असं दिलं, काय करायचं हे ठरवून येतात. देवानी अवतार घेतला, कृष्ण नावाचा अवतार घेतला. काही कथा आपल्याला वेळ मिळेल तसं बघता येईल. देवानी ठरवलंय ना कंसाला मारायचं, हे देवानी ठरवलंय. अगासूर बकासुराचा वध करायचा, हे देवानी ठरवलंय. राम अवताराचा विचार करायचा झाला तर रावणाला मारायचं, हे देवानी ठरवलंय. ते ठरवून अवताराला आलेले आहेत. ठीक आहे, सामान्य माणसाच्या जन्माची गोष्ट वेगळी आहे. किंवा ज्ञानोबा तुकोबारायांचा अवतार आहे. ज्ञानोबारायांचा आज काय आहे? अवतार आहे. जन्म जरी आपण ज्ञानोबारायांचा आज 750वा म्हणत असलो तरी तो एका अर्थाने काय आहे? अवतार. आणि संतांच्या अवतारामध्ये सुद्धा काय करायचं हे ठरलं जातं. तुकोबारायांनी त्याची कारणं दिलेली आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया कारण उद्धराया जन जड जीवा. याचा अर्थ संतांच्या अवताराचं काय आहे कारण ते ठरलेलं आहे. तसं देवाच्या अवताराचं सुद्धा काय आहे ते कारण ठरलेलं आहे. अवतार आणि जन्म याच्यामध्ये हा एक फरक झाला. आणखीन एक फरक सांगतो, नीट ऐका. आणखीन एक फरक असा आहे, अवतार कशाला म्हणायचं आणि जन्म कशाला म्हणायचं. जन्मामध्ये कर्माचा संबंध आहे. कर्मबंधनाने जो प्रेरित आहे तो जन्म आहे आणि कर्मबंधनाने जो प्रेरित नाही तो अवतार आहे. मी कळण्याकरता सोपं बोलतो. पूर्वजन्माची काही कर्माची गणित शिल्लक राहिलेली आहेत म्हणून पुन्हा जन्माला यावं लागतं तो जन्म आहे. पुन्हा यावं लागतं तो जन्म आहे. पण पूर्वीचा आणि नंतरचा काहीही कर्माचा संबंध जिथं शिल्लक राहिलेला नसतो तो अवतार आहे. आणखीन थोडं सोपं बोलायचं झालं तर आणखीन साध्या शब्दात सांगतो, पाप आणि पुण्य या दोन्हीची समसमान गोष्ट झाली की जो असतो तो जन्म आहे. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. थोडक्यात पाप पुण्याचा संबंध जिथं आहे त्याला जन्म म्हणा आणि पाप पुण्याचा संबंध जिथं नाही त्याला अवतार म्हणा. विठ्ठल तुम्ही विचार करा, तुम्ही किंवा मी, आपण जी सामान्य माणसं आहोत, आपण एखादं विहित कर्म केलं की पुण्य आहे आणि एखादं निषिद्ध कर्म केलं की पाप आहे. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर आमच्याकडून चांगलं कर्म घडलं की काय आहे? पुण्य आहे. आणि वाईट कर्म घडलं की काय आहे? पाप आहे. हे आपल्या बाबतीत आहे. पण देवाच्या बाबतीत असं काही झालं का? तुम्ही कृष्णाष्टमीचे कीर्तन ऐकता, भागवत ऐकता किंवा काही असं कुठं लिहिलेलं आहे का की कृष्णाने लहानपणी गोकुळामध्ये चोऱ्या केल्या आणि म्हणून त्याच्या नावावर भरपूर पाप जमा झालं. त्यानं कृष्णाने चोरी केली म्हणून त्यानं पाप जमा झालं, त्याच्या नावावर पाप झालं, असं कुठं आहे? चोरी केली तरी त्याला पाप लागत नाही. आपल्या बाबतीत मात्र आपण एखादं कर्म केलं, निषिद्ध कर्म केलं की आपल्याला पाप लागतंय. पुण्य आणि पापाचा विचार तुमच्या माझ्या बाबतीत समान आहे. जाऊ दे, उदाहरण देतो. फारच अवघड वाटायला लागलं तर पुण्य काय आणि पाप काय आहे. मी आपल्या भाविकारांना एक साधा प्रश्न विचारतो. इथं मंदिरामध्ये बावलिंगेश्वराच्या अधिष्ठानापुढे आपण येऊन बावीमध्ये इथं कीर्तन ऐकायला लागलो. कीर्तन ऐकणं पुण्याचं का पापाचं? माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला. पुण्याचं का पापाचं? पुण्याचं. आणि कीर्तन ऐकून झाल्यानंतर जाता जाता दुसऱ्याची चप्पल नाही होणार तुमच्याकडनं, पण झालं
काय झालं ते पापाचं झालं का नाही. पुण्य ते परोपकारा ये पाप ते परपीडा, तुकोबारांचे शब्द आहेत. म्हणजे पुण्य काय आणि पाप काय. विहित म्हणजे चांगलं कर्म केलं की पुण्य आहे आणि निषिद्ध म्हणजे वाईट कर्म केलं की पाप आहे. थोडक्यात या पाप आणि पुण्याची चर्चा किंवा त्याचा सगळा विचार कोणाला आहे, आपल्या बाबतीत आहे, माणसाच्या बाबतीत आहे. देवाच्या बाबतीत मात्र पाप पुण्याचा विचार नाही. थोडक्यात पाप पुण्याच्या पलीकडे जो आहे तो देव आहे आणि पाप पुण्यामध्ये जो आहे तो माणूस आहे. विठ्ठल जुने कीर्तनकार असं सांगायचे, कीर्तन ऐकायचं, कीर्तन सांगायचं, ऐकायला बसायचं. कुणी बसायचं? माणसाने. माणसालाच का सांगावं कीर्तन सांगायची, माणसाला का सांगावं त्याचं कारण जुने कीर्तनकार असं सांगायचे, पाप काय आणि पुण्य काय हे माणसाला चांगलं कळतंय म्हणून कीर्तन त्यांना सांगायचं. कीर्तन ऐकायचं कोणी, पाप काय आणि पुण्य काय आपल्याला कळतंय. थोडं गमतीने बोलू, आपल्याला वळत नाही ती गोष्ट निराळी, पण पाप काय पुण्य काय कळतंय. पशुपक्षाला पाप पुण्य कळतं का? महाराजांचे शब्द आहेत, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, कैये कौपजताची मरती, बहिरे होता अंध पांगुळमुखी, पशु काय पाप पुण्य जाणती. पशुपक्षाला पाप पुण्य कळत नाही. पाप आणि पुण्य माणसाला कळतं. मला सांगा, गाढवाला कळतंय का पाप काय आणि पुण्य काय? पाप काय आणि पुण्य काय कोणाला कळतं? बरं जाऊ द्या, कीर्तन ऐकायला गेलं की पुण्य लागतं हे माणसाला कळतंय. कीर्तन ऐकायला गेलं की पुण्य लागतं हे गाढवाला कळतंय का? याचा अर्थ ज्याला कळत नाही ते गाढव. म्हणजे असं नाही, एक साधं उदाहरण दिलं. थोडक्यात गाढवाला त्याची नाही ना, त्याला काय माहिती. असं कधी झालं का गावातलं गाढव आलं कीर्तन ऐकायला बसलं? गाढवं कधी कीर्तन ऐकत असतात का? मी गाढवाबद्दल बोलतोय, म्हणजे मी खरंच गाढवाबद्दल बोलतोय, माणसाबद्दल बोलतच नाही मी. असं झालं का कधी? शक्य नाही ना. म्हणजे साधी गोष्ट आहे. पाप आणि पुण्य माणसाला कळतंय, माणसाला सांगावं लागतंय. जाऊ द्या, दुसरं उदाहरण देतो. हे नाही, आणखी त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने देतो. जुने आमचे वडील दादा फार नेहमी सांगत राहतात की विस्मरणशील आहे माणूस. कसं आहे? विस्मरणशील आहे. आपण विसरतो. आता आपण आज या वर्षी सांगितलं तर ते पुढल्या वर्षी आपल्या लक्षातच राहील असं सांगता येत नाही. ते पुढल्या वर्षी पुन्हा लक्षात राहावं म्हणून पुन्हा सप्ताह पुन्हा का करायचा? तर हे सांगावं लागतं. नामस्मरण करा, हरिपाठ घ्या, हरिमुखे म्हणा, हे सांगावं लागतं. पुन्हा सप्ताह आपल्याकडं आहे. याचं कारण आपण विसरतो आपल्याकडून. बऱ्याचदा आपला स्वभावच असा आहे की आपण विस्मरणशील स्वभाव आहे. माणूस विसरतो. तुम्हाला सांगू का, आमच्याकडे पंढरपुरामध्ये बांधकाम चालू असलं की वाळू आणण्याकरता गाढवांचा वापर केला जातो. आमच्याकडे पंढरपुरामध्ये ते वाळू आणण्याकरता गाढवांचा वापर केला जातो. या नदीत ती वाळू भरण्याकरता वगैरे गाढवं आमच्याकडे पंढरपुरात भरपूर गाढवं आहेत. म्हणजे 22 गाढवं नाहीत असं नाही, फक्त माझ्या ओळखीची नाहीत, मला पंढरपुरातली माहिती आहेत, पण आमच्याकडे पंढरपुरात भरपूर. मग ते काय होतं आहे, नदीमध्ये ती गाढवं वाळू भरायची आणि जिथं बांधकाम चालू आहे तिथं नेऊन ती गाढवं वाळू टाकतात. पण ते कसं असतंय बघा, तुम्हाला कळालं असेल, ते एक माणूस त्याला लागतो. ती गाढवावर ती वाळू भरायची आणि मग ज्या बांधकामावर नेऊन टाकायचं आहे तिथं नेऊन ते दाखवायचं. आता ते पंढरपुरातली बोळं जर बघितली, अशी छोटी बोळं आहेत सगळी मंदिराच्या कडेनी, ती छोटी. ते बरोबर ती गाढव जे आहे ना, एकदा त्याला दाखवलं की नाही इथं भरायचं आहे आणि त्या बांधकामावर नेऊन टाकायचं आहे की ते मग एकदा दाखवलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग त्याच्या पाठीमागं माणूस लागत नाही. फक्त तिथं भरणारा पाहिजे आणि इथं उतरून घेणारा पाहिजे. ते भरडलं की ते गाढव असं खाली मान घालून बरोबर बांधकामावर जातं. त्याला परत काही सांगायची गरज नाही, काही नाही. आमचे दादा असं सांगत असतात, एकदा सांगितलं की त्या गाढवाच्या लक्षात राहतं, एवढंच सांगत असतात. पुढलं नाही सांगत मी आपल्याला, एवढंच सांगत असतात. मग याचा अर्थ काय? आम्ही विस्मरण आहोत. माणसाच्या ठिकाणी विस्मरणशीलता आहे म्हणून पुन्हा आम्हाला बोलावं लागतं. पाप आणि पुण्य आम्हाला कळत आहे. आमच्या ठिकाणी काही कर्माची बंधनं आहेत. विहित आणि निषिद्ध कर्माचा विचार आमच्या बाबतीत केला जातो. याचा अर्थ ज्याच्या बाबतीत विहित निषिद्ध कर्माचा विचार आहे, ज्याच्या बाबतीत पाप पुण्याची चर्चा आहे त्याला जन्म म्हणा, आणि ज्याच्या बाबतीत पाप पुण्याची किंवा कर्माची चर्चा नाही त्याला देव म्हणा. विठ्ठल जन्म काय आणि अवतार काय याच्या 2 गोष्टी मी आत्तापर्यंत सांगितल्या. आणखीन एक सांगतो. काय झालं हे लक्षात आहे का? पहा, अवतार म्हणण्यामध्ये आणि काय करायचं आहे हे अगोदरच ठरलं जातं आणि मग येतात तो अवतार.
काय करायचं हे आल्यानंतर ठरलं जातं, तो जन्म. हे पहिलं उत्तर. दुसरं उत्तर मी काय सांगितलं, पाप आणि पुण्याचा संबंध ज्याच्या बाबतीत आहे तो जन्म, आणि पाप आणि पुण्याचा संबंध ज्यांच्या बाबतीत नाही तो अवतार. आणखीन एक सांगतो, जन्म कशाला म्हणायचं ना अवतार कशाला म्हणायचं. ऐका, जे स्वातंत्र्यामध्ये आहे तो जन्म, जो स्वातंत्र्यामध्ये आहे तो अवतार, आणि जो पारतंत्र्यामध्ये आहे तो जन्म. नीट ऐका. थोडक्यात येणं हातामध्ये आहे, येणं हातामध्ये आहे तो अवतार, आणि येणं हातामध्ये नाही तो जन्म. पहा पटतंय का? मी उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याकडे जुने कीर्तनकार असं सांगायचे, देव संत आणि जीव याच्याबद्दल बोलताना असं म्हणायचे, देवाचं येणं हातात आहे, देवाचं येणं हातात नाही, त्याला कोणीतरी हाक मारावी लागते, त्याला कोणीतरी बोलवावं लागतं, कोणीतरी हाक मारावी लागतं. म्हणजे जन्माच्या बाबतीत कुणीतरी त्याला हाक मारावी लागते, त्याला काही ना काहीतरी हाके सरसी पुडी घालोनिया स्तंभ पोडी, किंवा आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. थोडक्यात त्याला अवताराच्या बाबतीत विचार करायचं झालं, कुणीतरी हाक मारावी लागते, कुणीतरी भक्त व्हावं लागतं, आणि कुणीतरी भक्त होऊन हाक मारावी लागते. भक्त होऊन हाक मारल्याशिवाय येत नाही, भक्त होऊन हाक मारल्याशिवाय येत नाही, तो अवतार आहे. आणि पूर्वजन्माच्या कर्मानुसार यावंच लागतं, तो जन्म आहे. विठ्ठल त्यामुळे जन्म आणि अवताराचा विचार करत असताना अशा विविध पद्धतीने आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आज अवतार आहे. तरी पुन्हा प्रश्न पडतो, हा अवतार म्हणजे काय असतं? त्याचं आणखीन एक उत्तर मला देऊन जायचं आहे. निर्गुण असलेला परमात्मा सगुणामध्ये येणं याला अवतार म्हटलं जातं. हे कळण्याकरता सोप्या शब्दामध्ये सांगतो. निर्गुण म्हणजे काय आणि सगुण म्हणजे काय, एका वाक्यात सांगतो. सगुण कोणाला म्हणायचं, निर्गुण कोणाला म्हणायचं? खरं पाहायला गेलं तर हे दोन्ही देव एकच. ज्या देवाबद्दल चर्चा करताना सगुण आणि निर्गुण केली जाते ते बघायला गेलं तर दोन्ही एकच आहे. ज्ञानोबारांचा अभंग आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, किंवा सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले, ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले. एकच असलेला परमात्मा सगुण आहे आणि एकच असलेला परमात्मा निर्गुण आहे. नीट ऐका, निर्गुणही तोच आहे आणि सगुणही तोच आहे, फरक नाही. मी उदाहरण देतो तुम्हाला. सगुणही तेच कळण्याकरता, निर्गुणही तेच कळण्याकरता उदाहरण देतो. सोपं उदाहरण आहे. कल्पना करा, आपल्या गावातून पंढरपूरला एसट्या निघाल्या, इकडून कुर्डवाडीकडनं बार्शीकडनं निघालेल्या आहेत. नेमकं इथून कुणीतरी एस टीमध्ये बसलं, दुसरा एक पलीकडनं कुठल्या तरी गावावरनं इथूनच एस टीमध्ये बसला. दोघं वेगवेगळ्या गावची माणसं दोघंही एस टीमध्ये बसली. एस टी थोडं पुढं निघाली. पुढं गेल्याबरोबर त्या दोघांची, जे एस टीमध्ये बसलेले आहेत त्या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री झाली. गंमत अशी असते, एस टीमधली जी मैत्री असते ना ती बऱ्याचदा जागेवरनं भांडणं होतात आणि मग मैत्री होते. एस टीमधली जी मैत्री असते ना, अगोदर तुझी माझी जागा म्हणून भांडणं होतात, मग मैत्री. दोघात मैत्री झाली. दोघंही पंढरपूरच्या स्टँडवर आले. पहिल्याने दुसऱ्याने विचारलं, का रे बाबा इथं पांडुरंगाच्या दर्शनाला आला का? तो म्हटला, नाही नाही, इथं माझे मामा राहतात, त्यांना भेटायला आलो. दुसऱ्याला विचारलं, तो आला का पांडुरंगाच्या दर्शनाला? तो म्हटला, नाही नाही, इथं माझे काका राहतात, मी त्यांना भेटायला आलो. म्हणजे एक जण आलाय मामाला भेटायला आणि एक जण आलाय काकाला भेटायला. म्हटले, कुठे आहेत तुझे मामा? तो म्हटला, मंदिराकडेच आहेत. पण तो दुसरा म्हटला, माझेही काका तिकडेच आहेत ना, 2 रिक्षा करून जाण्याच्या ऐवजी एकाच रिक्षात जाऊया. दोघे एका रिक्षात बसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत ती रिक्षा आली. रिक्षावाल्याने विचारलं, कुठं जायचं? ते पहिल्याने काकाने त्या मामा, ते जो होता ना दुसरा, त्याला विचारलं, अरे तुझ्या मामाचं घर कुठं आहे? तो म्हटला, अहो इकडे गजानन महाराजांच्या मठाकडे. दुसरा म्हटलं, काय गंमत आहे, माझे काकाही तिकडेच राहतात की. चला, रिक्षा तिकडं आली. गजानन महाराजांच्या मठाजवळ आल्यानंतर विचारलं, कुठं आहेत मामा? तो म्हटला, इकडं महात्मा फुले चौकामध्ये. दुसरा म्हटला, काय गंमत आहे, माझेही काका तिकडेच राहतात. रिक्षावाला, तिथं. इथं कुठं आहेत मामा? म्हटलं, इथं सावतावळी महाराजांच्या मठासमोर. दुसरा म्हटलं, काय गंमत आहे, माझेही काका तिथंच आहेत ना. दोघं रिक्षातनं उतरले आणि मग विचारलं, कुठं आहेत मामा? इथं. म्हटले, आतमध्ये जे बोधले महाराज आहेत ना तेच माझे मामा आहेत. दुसरा म्हटलं, काय गंमत आहे, तेच माझे काका आहेत ना. हे मी सांगता सांगता माझ्या घराचा पत्ता सांगितलाय. कीर्तन झाल्यावर विचारू नका मठ कुठं आहे ती. सांगून टाकलं मी कुठं आहे ते मठ. आता ते बोधले महाराज ही व्यक्ती एक. आता नीट ऐका, बोधले महाराज ही व्यक्ती एक.
त्यांना कोणी म्हणतं मामा आणि त्यांना कोणी म्हणतं काका. व्यक्ती एकच आहे, पण कोणी म्हणतं मामा आणि कोणी म्हणतं काका. तसा परमात्मा देव एकच आहे, त्याला कोणी म्हणतं सगुण, कोणी म्हणतं निर्गुण. विठ्ठल याचा अर्थ सगुणही तेच आहे आणि निर्गुणही तेच आहे. आता एकच असलेला सगुण आणि एकच असलेला निर्गुण, मग अवताराला येण्याचं कारण काय हो? अवताराला येण्याचं कारण काय? त्याचं एक सोपं उत्तर दिलेलं आहे. त्याचं सोपं उत्तर असं दिलेलं आहे की निर्गुण असलेलं जे परमतत्व आहे त्याचं नामस्मरण, त्याची भक्ती करता येत नाही, कारण त्याला नावच नाही. निर्गुण म्हणजे ज्याला नाव नाही, रूप नाही, त्याला निर्गुण म्हणा. आणि सगुण म्हणजे ज्याला नाव आहे, रूप आहे, त्याला सगुण म्हणा. तुकोबारांचे शब्द आहेत. आला नावा आला रूपा, आला नावा रूपा, आला रूपा, तुका म्हणे दाला सोपा, 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 तुका म्हणे नावा रूपा, तुका म्हणे दाला सोपा, तुका म्हणे दाला सोपा, तुका म्हणे दाला सोपा. तुका म्हणे झाला सोपा. एरवी निर्गुण असलेलं जे तत्व आहे त्याला नाव नाहीये, रूप नाहीये, पण ते नाव नसलेलं, रूप नसलेलं जे तत्व आहे ते सगुणामध्ये आलं, म्हणजे अवताराला आलं. म्हणजे काय झालं? त्याला नाव आलं, त्याला रूप आलं. एक साधी भाषा सांगतो. नाव नसलेल्या देवाचं नाव घ्यायचं कसं हो? नाव नसलेल्या देवाचं नाव घ्यायचं कसं? आणि मग जर नाव घेत नसलेल्या देवाला नाव जर आम्ही घ्यायचा प्रयत्न केला, नाव घेतल्याशिवाय तर तो येत नाही. आमच्यासारख्या, तुमच्या माझ्यासारख्या संसारिक जीवाला ज्ञानोबारांच्या शब्दात बोलायचं झालं तर असोनी संसारी काय कर जीवे वेगू करी. ही जी किती सोपं सांगून टाकलं. मित्र आपल्याला असं म्हणेल की आपल्याकरता आज आपण एवढ्या बावलिंगेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन बसलो आणि इतक्या पद्धतीने भजन करायला लागलो, या सगळ्याला कारण जर कोण असतील तर ज्ञानोबाराय तुकोबाराय आहेत. जर ते अवताराला आले नसते तर आपल्याला भजनही करता आलं नसतं. कशाचं भजन करावं माहीतच नाही की. ज्ञानोबारायांनी तरी सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, जाऊन एवढं तरी कर. नाही जमलं तुला सगळं बाकीचं, जरी नाही जमत असलं तरी एवढं तरी कर. बरं नाही हो, कोणी म्हणेल आम्हाला, काही काही माणसं फार गमतीचं, आपण म्हटलं का नाही भजन करायला या, भजनाला या, आपल्याला तसलं म्हणायला येत नाही म्हणतात, स्वर नाही म्हणतात किंवा आवाज नाही म्हणतात. किती गोड त्याच्यापेक्षा सांगू उत्तर दिलं आम्हाला. तुकोबाराय सांगतात नये जरी तुझं मधुर उत्तर येईल तैसा बोल रामकृष्ण. तुला जसं जमेल तसं हरिबोला देता, हरिबोला घेता, सर्व कार्य करिता हरिबोला. काळे वेळे नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. याच्यापेक्षा आणखीन सोपं करावं काय महाराज? याच्यापेक्षा सोपं आणखीन काय करायचं? जसं जमेल तशा पद्धतीने सोपं करून ठेवलं. निर्गुण असलेला परमात्मा सगुणामध्ये आला, म्हणजे नावाला आला, रूपाला आला. नाव हाक मारता येते त्याला. आपल्याकडे मराठी तत्त्वज्ञानामध्ये असं सांगितलं आहे, काही शब्द असे असतात की त्या शब्दांचा उच्चार केला की त्या शब्दांचा परिणाम जाणवत नाही. एक. काही शब्द असे असतात की त्या शब्दांचा उच्चार केला की त्याचा किंचित परिणाम जाणवतो. 2. आणि काही शब्द असे असतात की त्या शब्दांचा उच्चार केला की ज्याचा उच्चार केलाय तो आपल्याला ताबडतोब भेटतो. 3. तुम्ही पुन्हा एकदा ऐका. काही नावं अशी असतात की ते नाव जरी तुम्ही घेतलं तरी त्याचा परिणाम तुमच्यावर झाला असं होत नाही, किंवा ते भेटेलच असं होत नाही. मी आपल्याला साधं उत्तर देतो, अगदी घरातलं उत्तर देतो. मला सांगा, अग्नी असं म्हटल्याबरोबर आग लागते का?
अग्नी असा शब्द घेतला, अग्नी 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 म्हटलं, आग लागते का? अग्नी असा शब्द उच्चार केल्यावर आग लागते का? नाही. हां, आता ही गोष्ट वेगळी आहे. आपल्या बोलण्याने अनेकांच्या घरात आग लागते, ती गोष्ट निराळी. आपलं बोलणं कुठं नीट आहे काय? आपण काय कुणाला बोलून ठेवेल आणि काय करेल काही सांगता येत नाही. पण अग्नी हा शब्द उच्चार केला आणि आग लागली असं होत नाही. हे झालं माझ्या पहिल्या मुद्द्याचं उत्तर. आता दुसरं सांगतो. काही शब्द किंवा काही नावं अशी असतात की ते मी उच्चार केली तुम्ही की त्याचा किंचित परिणाम जाणवतो. ती वस्तू मिळत नाही पण त्या वस्तूचा परिणाम जाणवतो. उदाहरण देतो. आपण सगळी गावातली माणसं आहेत. साधं उदाहरण देतो. चिंच म्हटल्याबरोबर चिंच भेटते का? चिंच म्हटल्याबरोबर चिंच भेटत नाही, पण चिंच म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. बरोबर? चिंच भेटत नाही पण त्याचा थोडा तरी परिणाम होतोच ना. हे झाला दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा आहे का? काही नावं अशी आहेत की ते नाम उच्चार केल्याबरोबर ज्याचं नाव उच्चार केलंय तो ताबडतोब भेटतो. महाराजांचे शब्द असे आहेत, नाम घेता कंठी पुढे उभा जगजेठी. महाराजांचे शब्द, नाम घेता कंठी पुढे उभा जगजेठी. कळालं नसेल तर उदाहरण देतो. तुम्ही महाभारत ऐकलंय. महाभारतामध्ये धनुर्मास समाप्तीची वेळ होती. धनुर्मास समाप्ती एक मोठा यज्ञ होता आणि त्याच्या समाप्तीच्या वेळेला धर्मराजाच्या मनात असं आलं की आपल्याबरोबर जेवायला भगवान श्रीकृष्ण परमात्मा असावे. धर्मराजाला वाटायला लागलं दुपारी जेवणाकरता आपल्याबरोबर देव असावेत, कृष्ण असावा असं वाटायला लागलं. पण धर्मराजाने विचार केला की कोणाला पाठवायचं? हे वाटायला लागले सकाळी याला, म्हणजे अगदी सकाळी स्नान वगैरे झाल्या दुपारच्या वेळेला देव आपल्याबरोबर असावेत. आता कोणाला पाठवायचं? धर्मराजाने विचार केला की कृष्णाच्या जवळ सगळ्यात कोण आहे आपल्यातलं? अर्जुन. कृष्णाच्या जवळ आपल्या पांडवामध्ये कोण आहे? अर्जुन. जरा ते जास्त जवळचं आहे. त्यामुळे धर्मराजाने विचार केला देवाला बोलवायचं आहे, दुसरं कुणाला तरी पाठवण्यापेक्षा अर्जुनाला, कारण अर्जुनाच्या सांगण्याने लगेच येतील. काही काही वेळेला अशी गंमत असते बघा तुम्ही, महाराज तारीख द्या की नाही जमत, मग त्या महाराजाच्या जवळच्या माणसाला गाठतात. बरोबर आहे की नाही? जरा बघा तुमच्याकडनं काय होते का बघा म्हणतात त्यांना. असं केलं जातं. काही वशिला अमुक तमुक जवळच्या माणसाकडनं गाठतात. तसं धर्मराजाने विचार केला कृष्ण असा यायचा नाही, अर्जुनाला पाठवा, कारण जवळचा आहे. आणि म्हणून धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना दुपारी जेवायच्या वेळेला कृष्ण आपल्याबरोबर असावेत असं वाटतंय, जाऊन तेवढं आमंत्रण देऊन येशील का? कृष्ण परमात्म्याला आमंत्रण देऊन येशील का? अर्जुनाने सांगितलं दादा आता सकाळ आहे, द्वारकेत जायचं, आमंत्रण द्यायचं आणि कृष्ण परमात्म्याला ये म्हणायचं दुपारच्या जेवणाला, हे काही शक्य आहे काय? म्हटले इतक्या कमी वेळेमध्ये शक्य नाही. धर्मराजांनी सांगितलं अरे तुझं त्याचं चांगलं जमतंय, हा जमतंय म्हणून काय झालं म्हटले, उगा ऐन वेळेला फोन करायचा आणि या सकाळी कीर्तनाला, असं कुठं होत असते काय? असं कुठं होत आहे काय? असं कुठं किती जरी जवळचं असलं आणि त्यांना काही असं म्हणायचं कसं काय? म्हटले नाही जमत, ऐकायलाच तयार नाही. अर्जुनाने सांगितलं जमणार नाही. आता काय करावं? धर्मराजाने विचार केला तरी नकुलाला एकदा विचारावं, नकुला तुला जमेल का? ते म्हटलं जमणार नाही. सहदेवाला विचारलं तुला जमेल का? तो म्हटलं मलाही जमणार नाही. धर्मराजाने विचार केला आता अर्जुन नाही म्हणतोय, नकुल नाही म्हणतोय, सहदेव नाही म्हणतोय, आता कोणाला पाठवायचं? म्हटले एक सांगू वाक्य, घरात काही काही माणसं अशी असतात, काही काही माणसं अशी असतात ती काही कामाची नसतात, काही काही माणसं काही कामाची नसतात, पण कधी कधी त्यांच्याशिवाय कामं होत नसतात. बघा घरातली काही काही माणसं अशी असतात ती काही कामाची नाही, पण कधी कधी त्यांच्याशिवाय काम होतच नाही. महाराज अशातला भीम हा निवांत झोपलेला, याला काही घेणं देणं नाही. धर्मराजाने विचार केला उगी पुन्हा काहीतरी तक्रार नको, त्याला एकदा उठवून विचारावं तुला जमेल का? भीमाला उठवलं, ती झोपलं होतं, उठवलं. ते म्हणले का? म्हणले काही नाही, दुपारच्या जेवणाला कृष्ण आमच्याबरोबर आपल्याबरोबर असावेत असं वाटतंय, तू जाऊन तेवढं आमंत्रण देशील का? म्हटले तेवढं जेवायला बोलवशील का? भीमाने विचारलं फक्त आमंत्रण द्यायचं आहे का घेऊनच यायचं आहे? हे बघा जी काम करत नाही ती पुढलं बोलत राहतात. पुढलं बोलायचं काय करायचं तर काहीच नाही, उगं पुढलं बोलत राहायचं. काही काही माणसं तर असं बोलत राहतात की काही खरं नाही, करायचं तर काहीच नसतं, उगं पुढलं बोलत राहायचं. त्यांनी घेऊनच जायचं आहे, घेऊनच यायचं आहे का फक्त आमंत्रण द्यायचं आहे? धर्मराजांनी सांगितलं बाबा आमंत्रण दिलं तर पुष्कळ झालं, घेऊन आला तर दुधात साखर, बघ म्हणले जमतंय का? म्हणले काही काळजी करू नका. हा मग जा बरं लवकर. जा नाही मी झोपतो, स्वयंपाक तयार झाल्यावर उठवा. मी झोपतो आता, स्वयंपाक तयार झाला की उठव, मग मी जातो ती द्वारकेला आमंत्रण देतो. धर्मराजांनी डोक्याला हात लावला.
अर्जुनासारखा माणूस म्हणतोय मला एवढ्या कमी वेळेत जाऊन येणं होणार नाही, आणि हा भादर तर म्हणतोय स्वयंपाक झाल्यावर उठवा. कधी जाणार कधी येणार काय हे काही काम होण्याची लक्षणं नाहीत. आपलं आपलं काय असेल ते स्वयंपाक वगैरे केला, सगळी तयारी झाली. परत सगळ्यांना आपलं चला चला जेवायला. अरे ते भीमालाही उठवा म्हटले, उगे एकदा त्याला कानावर तरी घाला, परत नाही म्हणायला नको मला काय सांगितलं नाही अमुक तमुक. उठवलं त्याला, हां उठवलं. काय 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 झालं ते धर्मराजांनी सांगितलं काही नाही, स्वयंपाक तयार झाला आहे, आता ते आमंत्रणाचं राहू दे, तू जेवायला ये, ते बाकीचं काही खरं नाही. नाही झालं आहे काय स्वयंपाक तयार, हो घेऊन येतो ना, तुम्ही काय काळजी करता, पानं वाढायला लागा, पत्रावळी वाडा मी आत्ता घेऊन येतो. अरे कसं जाणार कसं घेऊन येणार, तुम्ही काय काळजी करू नका. हातामध्ये गदा घेतली भीमाने आणि मध्ये अंगणामध्ये आला, त्या गदेच्या पाया पडला आणि गदा अशी उंच भिरकावली आणि गदा उंच भिरकावली आणि भगवान श्रीकृष्णाला हाका मारायला लागला, कृष्णा तू जर नाही आला तर तुझा लाडका भीम या गदेखाली चिरडून मरून जाईल म्हटले. आणि असं खाली मान घालून ती गदा अशी मानेवर पडणार, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, कुठंच न दिसणारा उडी घाली अवचिता. भगवान एकदम प्रगट झाले आणि भगवान श्रीकृष्णाने वरच्यावरती गदा झेलली आणि भीमाला विचारले, भीमा आमंत्रण देण्याची ही काही पद्धत आहे होरे म्हटले. भीम म्हटला एवढ्या कमी वेळेत अशाशिवाय तू येतच नव्हता, कारण अंतःकरणातून हाक मारली की त्याला यावंच लागतं, त्याला म्हणा देवाचं नाम विठ्ठल. लोकांना सोपं व्हावं म्हणून तो नावाला आला, लोकांना सोपं व्हावं म्हणून तो रूपाला आला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. त्यामुळे सगुण कशाला म्हणायचं, जे सोपं आहे त्याला सगुण म्हणायचं, जे अवघड आहे ते निर्गुण म्हणायचं. आता आणखीन एक सांगतो, सगुण कशाला म्हणायचं, निर्गुण कशाला म्हणायचं. ऐका नीट ऐका. जे साकार आहे म्हणजे आकाराने युक्त आहे त्याला सगुण म्हणा, आणि ज्याला आकारच नाही त्याला निर्गुण म्हणा. आणखीन थोडं सांगतो, ज्याला अवयव आहेत त्याला सगुण म्हणा, ज्याला अवयवच नाहीत त्याला निर्गुण म्हणा. आणखीन थोडं सोपं बोलतो, जे डोळ्याने दिसतं हाताने स्पर्श करता येतो त्याला सगुण म्हणा, जे डोळ्याला दिसत नाही हाताने स्पर्श करता येत नाही त्याला निर्गुण म्हणा. आणि म्हणून हाताने स्पर्श करता यावा, डोळ्याला दिसावं असा परमात्मा, मूळ निर्गुण असलेला परमात्मा भाविकांना हाताना स्पर्श करता यावा, डोळ्याला दिसायला यावं याच्याकरता तो सगुणामध्ये आला. पण येताने काही त्यांनी नियम केले. काय नियम केले, भगवंतांनी विचार केला की भक्तांकरता आपण जसं आलेलो आहे तसं दुष्टांचा नाश करण्याकरताही आपण आलेलो आहे, आणि मग भक्तांचं रक्षण आणि दुष्टाचा नाश याच्यामध्ये खऱ्या अर्थाने धर्माची संस्थापना असते, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने धर्माचं रक्षण असतं. आणि म्हणून हा जो धर्म आहे त्या धर्माला येत असलेली जी ग्लानी आहे ती ग्लानी काढून टाकण्याकरता, धर्माचं पुनरुज्जीवन करण्याकरिता, धर्माला आपल्या पायावर उभा करण्याकरता म्हणून भगवंताला अवताराला यावं लागलं. तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या. धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया धर्म रक्षावया
आपुल्या पाळीसी भक्तजना. महाराज सांगतात धर्माचं रक्षण करण्याकरता येऊ लागले. आता हा धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म या शब्दाचा अर्थ नेमकं काय सांगू तुम्हाला. धर्म हा शब्द उच्चार करण्याचा विषय नाही आहे. धर्म या शब्दाचा विचार 4 पद्धतीने केला जातो. या 4 अंगावर धर्म अवलंबून आहे. नीट ऐका. एक सत्य, दुसरं तप, तिसरी पवित्रता आणि चौथं दान. या 4 गोष्टी जिथं आहेत ना त्याला धर्म म्हटलं जातं. धर्म या 4 गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणजे सत्य अंगामध्ये आपल्या जीवनामध्ये असणं, तप आपल्या जीवनामध्ये असणं, पवित्रता आपल्या जीवनामध्ये असणं आणि दान आपल्या जीवनामध्ये असणं. सत्य हा शब्द जरा डोळ्यासमोर घ्या. हे सत्य म्हणजे तरी काय? आणखीन एक विषय सांगतो. सत्य शब्द उच्चार करायला फार वेळ लागत नाही. सत्य शब्द उच्चार करायला फार वेळ लागत नाही, पण सत्य आचरण करण्याकरता अख्खं आयुष्य घालवावं लागतं. कळलं का? बघा, सत्य शब्द बोलायला फार वेळ लागत नाही. मी आता 3-4 वेळेस सत्य म्हटलो, किती वेळ गेला. पण सत्य शब्द आचरणात आणायला मात्र अख्खं आयुष्य जातं. तुम्ही महाभारत ऐकलंय. महाभारतामध्ये एक गोष्ट अशी आहे. काय झालं म्हणे, कृपाचार्यांकडे हे पांडव आणि कौरव शिकायला येत होते. आणि मग कृपाचार्य सगळ्यांना काही शास्त्र सांगायचे. एके दिवशी एक संस्कृतमध्ये सूत्र असं आलं, सत्यम वद धर्मम चर. नीट ऐका. सत्यम वद धर्मम चर. याचा अर्थ काय? सत्य बोलावं आणि धर्माप्रमाणे वागावं. सत्यम वद, वद म्हणजे बोलणं, आणि धर्मम चर, चर म्हणजे वागणं. म्हणजे सत्य बोलावं आणि धर्माप्रमाणे वागावं असा त्याचा अर्थ सांगितलं. पाठ करा सगळ्यांना. सगळ्याचं पाठ झालं. सगळ्याचं पाठ व्हायला लागलं. अर्जुनाने पाठ केलं, नकुलाने पाठ केलं, सहदेवाने पाठ केलं, भीमाने पाठ केलं. अहो बाकीचं काय घेऊन बसला? दुर्योधनाचं सुद्धा पाठ झालं. सत्यम वद धर्मम चर सगळे म्हणायला लागले. कृपाचार्यांनी धर्मराजाला विचारलं, अरे ते सूत्र म्हण ना. तो म्हटला पाठ नाही. अरे किती लहान आहे, सत्यम वद धर्मम चर म्हण एवढं. ते म्हटलं नाही, पाठ होत नाहीये. अरे तुझ्यासारख्या बुद्धिमान विद्यार्थ्याला हे पाठ होत नाही, कधी पाठ करशील? धर्मराजांनी सांगितलं 15 दिवसाची मुदत द्या. कृपाचार्यांना वाटायला लागलं एवढे 4 शब्द पाठ करायला 15 दिवस. भीमाचं पाठ झालं, दुर्योधनाचं पाठ झालं, दुःशासनाचं पाठ झालं, तुझं होईना. नाही, होत नाहीये. बरं ठीक आहे, 15 दिवस तू येऊ नको पाठशाळेत. झालं. 15 दिवसानंतर तो आला. कृपाचार्यांनी विचारलं, झालं का पाठ? म्हटलं हो. म्हण म्हटल्याबरोबर त्यानं म्हटलं सत्यम वद धर्मम चर. कृपाचार्यांनी सांगितलं, अरे धर्मराजा, सत्यम वद धर्मम चर म्हणजे सत्य बोलावं आणि धर्माप्रमाणे वागावं. एवढं पाठ करायला तुला 15 दिवस लागले, असं कसं काय? धर्मराजांनी सांगितलं, गुरुजी हे माझं त्याच दिवशी पाठ झालं, फक्त याच्याप्रमाणे वागायला 15 दिवस गेले, बाकी काही नाही. पाठ करणं वेगळं आणि त्याच्याप्रमाणे वागणं वेगळं. जरा स्पष्ट बोलायचं झालं तर धर्माच्या गप्पा मारणं वेगळं आहे आणि धर्माप्रमाणे वागणं वेगळं आहे. धर्मावर भाषणं करणं वेगळं आहे आणि धर्म आचरणात आणणं वेगळं आहे. विठ्ठल. आपल्याकडे आचरणाला, अनुभवाला महत्त्व दिलं जातं. आपल्याकडे संस्कृतीमध्ये आपल्याकडे नेहमी म्हण आहे, तुम्ही सगळी जो रोज बोलताय, बोले तैसा चाले. बोले तैसा चाले असं म्हटलं जा. आपण ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने आमचं आचरण, आमचं वागणं असेल तर त्याला खऱ्या अर्थाने धर्म म्हटलं जातं. या धर्माचं पहिलं अंग सांगितलंय सत्याचं. या धर्माचं दुसरं अंग सांगितलंय तपाचं. या धर्माचं तिसरं अंग सांगितलंय पवित्रतेचं. आता नीट ऐका. आणि या धर्माचं चौथं अंग सांगितलंय दानाचं. दान या शब्दाचा अर्थ देणं. दान या शब्दाचा अर्थ देणं आहे. धर्मात आपल्याकडे शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, धावता सांगून जातो. संस्कृतमध्ये पण सोपं करून सांगतो. तो श्लोक असा सांगितला जातो, शतं विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम समाचरेत लक्षं विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिस्मरेत. 100 कामं सोडावी आणि जेवण करावं असं शास्त्र सांगतंय. खरं तर आपण तेच करतोय, पण शास्त्र सांगतंय तर ऐका आता. 100 कामं सोडा, जेवण करा. 1000 कामं सोडा, स्नान करा. लाखो कामं सोडा, दान करा. आणि कोट्यावधी कामं सोडा, हरिनाम घ्या. अशी शास्त्राची भाषा दिली जाते. आणि त्यामुळे या दृष्टीने जर विचार केला तर दान हे धर्माचं एक महत्त्वाचं अंग सांगितलं. त्यामुळे सत्य, तप, पवित्रता आणि दान या 4 गोष्टीने जो युक्त असतो तो धर्म असतो. तुकोबाराय सांगतात, हा धर्म टिकविण्याकरिता, याचा अर्थ मानवी जीवनामध्ये शुद्ध आचरण आणण्याकरिता म्हणून देव अवताराला येतात. धर्मरक्षावया अवतार घेसी एवढ्यावर थांबत नाहीत. तुकोबाराय पुढं बोलतात, आपोल्या
पाळीसी भक्तजना, आपल्या पायाजवळ भक्तजनांचा सांभाळ करतात. भक्ताचं रक्षण करण्याकरिता, भक्ताचं पालन पोषण करण्याकरिता देव अवताराला येतात. याची कितीतरी उदाहरणं आणि कारणं आपल्यासमोर देता येण्यासारखी आहेत. आपल्याकडे एक नेहमीचं वचन आहे, मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवारया. कधी देव मागं राहून सांभाळ करतात, कधी देव पुढं राहून सांभाळ करतात. कितीतरी उदाहरणं आपल्याकडे अशी दिली जातात. भगवान प्रभू रामचंद्राने कोणाकोणाचा सांभाळ केला हेही वर्णन आहे, आणि भगवान श्रीकृष्णाने कोणाकोणाचा सांभाळ केला हेही वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल. धर्माची संस्थापना करण्याकरता एक, आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता, भक्ताचं पालन करण्याकरता, भक्ताच्या करिता, भक्ताची भक्ती सिद्ध करण्याकरता देव अवताराला येतात. किती उदाहरणं द्यायची. रामायणामध्ये एक साधं उदाहरण आहे, आपल्याला माहीत असलेलं आहे, फक्त मला त्याच्यातला एक भाव सांगायचा आहे. रामचंद्र प्रभू शबरीला भेटायला जातात, सगळ्याला माहीत आहे. मी एक वाक्य सांगू. राम अवताराला येतात रावणाला मारण्याकरता, हे जितकं खरं आहे तितकंच राम अवताराला येतात शबरी कोण आहे ही जगाला कळावी म्हणून. जर राम अवताराला आले नसते तर शबरी कळालीच नसती ना. कृष्ण अवताराला आले नसते तर गोपाळ पेंद्या सुदाम्या वडक्या वाकड्या कळाले नसते. सुदामाचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. सुदामाच्या चरित्रामध्ये मुष्टीभर पोयासाठी गावसोनी असा दिला गा, सगळ्यांना माहीत आहे. अहो ते मोठी गोड कथा आहे भागवतामध्ये. सुदाम देवाची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा, किंवा अर्जुनाची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा, खूप गोड कथा वेगवेगळ्या सांगितल्या जातात. अर्जुनाच्या बाबतीत बोलताना तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं आहे, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. कृष्ण आणि अर्जुनाचं प्रेम म्हणजे काय? मैत्रीची चितकळा. थोडं पुढं बोलू. आपल्याजवळ जे आहे ते सगळं कृष्णाने जर कोणाला दिलं असेल तर ते अर्जुनाला, जे जे आहे ते सगळं. आणि म्हणून तुम्ही गीता किंवा ज्ञानेश्वरी किती वाचता मला माहीत नाही, पण गीतेमध्ये 18व्या अध्यायात एक श्लोक आहे. काय झालं? धृतराष्ट्राने संजयाला विचारलं, धृतराष्ट्राने संजयाला विचारलं, संजया, कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कोणाचा विजय होईल? कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कोणाचा विजय होईल? कोणी विचारलं? धृतराष्ट्राने. कोणाला विचारलं? संजयाला. आता नीट ऐका. संजय धृतराष्ट्राचा सेवक आहे, म्हणजे तो कौरवाकडला आहे, म्हणजे खातोय कौरवाकडलं थोडक्यात. आता संजयाला प्रश्न पडला की आपण कौरवाचा विजय होतो असं म्हणायचं का पांडवाचा विजय होतो असं म्हणायचं? पांडवाचा विजय होतो असं म्हणावं तर धृतराष्ट्राला राग येईल, कारण आपण त्याच्याकडे खातोय ना. आणि बरं त्याचा विजय होतो असं म्हणावं तर आपण खोटं बोलतोय, कारण होणारच नाही ना याचा विजय. काय करायचं? संजयाला मोठा प्रश्न पडला. संजय मोठा हुशार. मी महाभारतातला संजय सांगतोय, आपल्या महाराष्ट्र राज्यातला संजय नाही सांगत मी. संजय मोठा हुशार. संजयाने विचार केला, आता काय करायचं? आपण कौरवांच्या बाजूनी बोलायचं का पांडवांच्या बाजूनी बोलायचं? नेमकं काय करायचं? संजयने विचार केला. संजय एवढा हुशार, त्यानं उत्तर असं दिलं. धृतराष्ट्राला कसं उत्तर दिलं बघा. म्हणून मी म्हटलं तुम्ही थोडी गीता जर कधी वाचण्यात आली तर वाचा, किंवा ज्ञानेश्वरी वाचा. त्याला उत्तर देताना असं दिलं. संजयाने सांगितलं धृतराष्ट्राला, अहो राजे, मला माहीत नाही कौरवांचा विजय होईल का पांडवाचा. मी आपला सामान्य माणूस, मला कशाला या भानगडीत पाडायला लागलात तुम्ही? कोणाचा विजय होईल? फक्त मला एक माहीत आहे. म्हणजे काय माहीत आहे? यत्र यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. गीतेतला शेवटचा श्लोक आहे. संजयाने सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. संजयाने सांगितलं धृतराष्ट्राला, राजा, कोणाचा विजय होईल असं तुम्ही विचारताना कौरवाचा होईल का पांडवाचा होईल मला माहीत नाही, पण मला एक माहीत आहे, जिथं जिथं कृष्ण अर्जुन आहेत ना त्याचा विजय होईल. मग ते तुम्ही ठरवा कोणाकडे आहे. कृष्ण अर्जुन जिथं आहेत मग ते कौरवाकडे आहेत का पांडवाकडे आहेत हे तुम्ही ठरवा. जिथं जिथं कृष्ण अर्जुन, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धराः तत्र, त्या ठिकाणी श्री विजयो भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. मग तिथं विजय होणार आहे. याचा अर्थ काय? जिथं जिथं कृष्ण अर्जुन आहेत तिथं तिथं विजय आहे असं सांगत असतील तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या जवळचं सगळं कोणाला दिलं असेल तर तो अर्जुन. विठ्ठल. याचा अर्थ
आपुल्या पाळीसी भक्तजना भक्ताचं रक्षण करण्याकरता. आता हे सगळे अवतार येतात कशा करता, त्याचं उत्तर एक मोठी कथा त्याच्याकरता सांगितली जाते आणि त्या कथेचा उल्लेख तुकाराम महाराजांनी या अभंगातल्या दुसऱ्या चरण आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक विठाला विठाला या अभंगाचा विचार करताना आपण दोन मुद्दे आतापर्यंत आपण ऐकून आलो. देव अवताराला येतात, कृष्ण म्हणून अवताराला येणार आहेत. कशा करता? धर्माचं रक्षण करण्याकरिता. कशा करता? भक्तांचं पालन करण्याकरता. तिसरं उत्तर कशा करता? दुष्टांचा नाश करण्याकरता. असं झालं तरी काय होतं की देवाला अवताराला यावं लागलं. आपल्याकडे कृष्ण जन्माष्टमीची काही कथा सांगितली जाते. आपल्याकडे जरी पोथी वाचून आपल्याकडे जन्म आहे म्हणजे थोड्या वेळाने पोथी वाचायची आहे, फक्त त्याच्यातला थोडा भाव जो कीर्तनकारांना आवश्यक असतं सांगणं तेवढा फक्त भाव सांगण्याचा प्रयत्न करतो. मी मगाशी म्हटलं
थोडासा जरी मला यायला वेळ लागलेला असला, म्हणजे मी का उशिरा का आलो, कसं आलो हे सांगून का वेळ घेतली नाही, मला पुढं बोलायचं होतं म्हणून घेतली नाही. एक तर उशिरा यायचं आणि पुन्हा सगळी कारणं सांगत बसायचं, अमुक झालं तमुक झालं कशाला, म्हणून मी डायरेक्ट कीर्तनाला बोलायला सुरुवात केली. फक्त वेळेत मला यांनी सगळ्या संयोजकांनी सांगितलं आहे 10-5 मिनटामध्ये माझा विषय जी काय आहे कृष्ण जन्माच्या संबंधाने तेवढा मी माझ्या अभंगाच्या दृष्टीने फक्त आपल्याला सांगतो. काय आहे, आपल्याकडे या अभंगामध्ये विचार करताना 2 महत्त्वाची कारणं सांगितली. एक धर्माचा विचार केला आणि दुसरा साधूंचा, थोडक्यात भक्ताच्या पालनपोषणाचा विचार केला आणि तिसरा विचार केला आहे दुष्टांच्या नाशाचा. काय आहे हे दुष्टांचा नाश म्हणजे? नीट ऐका. दुष्ट व्यक्ती नसतो, दुष्ट ही वृत्ती असते. मी जरा थोडं पुढं बोलतो. कोणताच माणूस वाईट नसतो हो, त्या माणसाच्या मनात असलेली वृत्ती वाईट असते. जन्माला येताना विचार केला तर सगळ्यांचा जन्म सारखाच आहे ना, फक्त नंतरच्या काळामध्ये विचाराने, संगतीने आणि वातावरणाने त्याच्या मनावर झालेले जे परिणाम आहे त्याच्यातून वाईट वृत्तीचा उदय होत असतो आणि त्या वाईट वृत्तीतून मग त्याच्याकडून काही वाईट कर्म घडली जात असतात. त्यामुळे मला असं वाटतं व्यक्तीचा द्वेष करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या वाईट वृत्तीचा द्वेष असावा. थोडं पुढं बोलतो. रावणाचा विचार केला. अहो जरा साधा ऐका. रावण शब्द तरी पटतो का आपल्याला ऐकायला? बरं जाऊ द्या, मी त्याच्यापेक्षा थोडं पुढलं विचारतो. कैकई एक नावाची एखादी बाई आहे का आपल्या बावीत? माझ्या माहितीप्रमाणे नसेल, मला जरी फार माझं वर्षालाच येणं आहे पण माझ्या माहितीप्रमाणे नसेल. बावीतला काय घेऊन बसला? आपल्या अख्ख्या तालुक्यात फिरला, जिल्ह्यात फिरला तरी कैकई नावाची एकही बाई सापडणार नाही. जिल्ह्याचं काय घेऊन बसला? मी महाराष्ट्र राज्य फिरतो, 2-3 राज्य फिरतो, कुठं एवढ्या 2-4 राज्यात फिरलो, एकही बाई कैकई नावाची सापडली नाही. कैकई नावाची एकही बाई नाही. हां, कैकईच्या स्वभावाच्या असतील ती गोष्ट निराळी, ते कंसातलं आहे. आणि त्याच्या पुढचं बोलतो आपल्या बावीमध्ये एकही कैकई नाही. मला माघारी जायचं आहे, इथं सगळ्या कौशल्या. कैकई आवडतं का आपल्याला शब्द? तरी नाही आवडत. मंथरा शब्द तरी आपल्याला कानावर बरा वाटतो का? नाही. याचा अर्थ ते शब्द इतक्या पद्धतीने आपल्या दृष्टीने आता हीन झालेले आहेत. पण मला असं वाटतं ती व्यक्तीपेक्षा सुद्धा त्या शब्दांना हीनत्व येण्याचं कारण त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेली वृत्ती. बोलता बोलता सुद्धा लोक काय बोलतात, आता बोलता बोलता आपल्याकडे असं महाराज अहो काय घेऊन बसला, अहो तो माणूस म्हणजे दुसरा हिरण्यकशिपूच असं म्हणतात का नाही? बोलता बोलता तो माणूस म्हणजे काय सांगायचं, दुसरा हिरण्यकशिपू. दुसरा हिरण्यकशिपू या शब्दाचा अर्थ काय? हिरण्यकशिपू नावाची एक वृत्ती, त्या वृत्तीचा आहे तो. अहो तो दुसरा रावण. कधी कधी माणसं बोलताना असं बोलतात कंस बरा, याच्यापेक्षा बोलता बोलता काय बोलतात? कंस बरा. किंवा कधी कधी त्याच्याही पुढचं बोलतात आमचा मामा म्हणजे कंस मामा म्हणतात. म्हणजे इतकं त्या कंसाला इथं आणतात. ह्याचं कारण काय? वृत्ती. या सगळ्याचं कारण काय? वृत्ती. वृत्ती म्हणजे मन, स्वभाव. त्या आत असलेली जी वृत्ती आहे ना ती वृत्ती त्रासदायक असते. आणि मला असं वाटतं त्या वृत्तीचा नाश करण्याकरता देव अवताराला आलेले आहेत. ऐका, देव येतात अवताराला, दुष्टांचा नाश करण्याकरता येतात. म्हणजे काय? दुष्टाच्या ठिकाणी असलेली दुष्ट वृत्ती त्याच्याकरता. काय झालं होतं असं त्याला येण्याकरता? असं सांगितलं जातं, पापी जे अभक्त, दैत्य जे मातले. सुरुवातच करताना अशी केली जाते, पापी जे अभक्त, दैत्य जे मातले. काम नावाचा विकार, क्रोध नावाचा विकार, लोभ नावाचा विकार इतका वाढला होता. क्रोधी वाढलेले आहेत, कामी वाढलेले आहेत, लोभी वाढलेले आहेत आणि याचं ओझं व्हायला लागलं. तुम्हाला एक सांगतो, धरणीला म्हणजे पृथ्वी मातेला ओझं वाईट माणसांचं होत नसतं, वाईट वृत्तीचं होत असतं. त्या कामाने, क्रोधाने, लोभाने ही पृथ्वी दबली गेली. जो तो बघाल तिकडं कुणी क्रोधी दिसायला लागलाय, प्रत्येकजण कामी दिसायला लागलाय, प्रत्येकजण लोभी दिसायला लागलाय. माणसाच्या ठिकाणचा लोभ काही कमी आहे का? तुकोबारांचे शब्द कसे आहेत? लाभाची असोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. तुकोबारांचे शब्द आहेत. प्रत्येक वेळेला माणसाला तुकोबारांच्या शब्दात बोलायचं झालं तर वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ऐशी हाव करी संसारी. तुकोबाराय बोलतात हाव, लोभ शब्द वापरला. प्रत्येक वेळेला काही ना काही नाही, कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने लोभ वाढत निघतो आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा. या लोभाचं, या कामाचा, या क्रोधाचं ओझ पृथ्वी मातेला झालं. पृथ्वीने गाईचं रूप घेतलं म्हणे, भगवंताला प्रार्थना केली. भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका,
आता अवतार घेण्याकरता मी येणार आहे. आणि मग भगवंतानी श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी कृष्ण नावाचा अवतार घ्यायचं ठरवलं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, देवाने अवतार घ्यायचं ठरवलं. ऐका, कोणता महिना होता? श्रावण. पक्ष कोणता आहे? वद्य. वद्य पक्ष म्हणजे मूळ त्याचं नाव आहे कृष्ण. कृष्ण पक्ष म्हणतात. शुक्ल पक्ष वेगळा आणि कृष्ण पक्ष वेगळा. 15 दिवसामध्ये पहिल्या 15 दिवसाला शुक्ल पक्ष म्हणतात, त्याला शुद्ध पक्ष म्हणतात. आणि दुसऱ्यामध्ये कृष्ण पक्ष, त्याला वद्य पक्ष म्हणायचं. शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष, शुद्ध वारी आणि वद्य वारी. आणि थोडं पुढं बोलू, पक्ष जे आहेत का नाही, शुक्ल आणि वद्य, म्हणजे आपल्या वारकऱ्यांना 2च पक्ष माहीत पाहिजे, शुद्ध आणि वद्य. बाकी पक्षाचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला 2च पक्ष माहीत आहेत हे बाकीचं. म्हणून शुद्ध पक्ष एक, वद्य पक्ष एक. त्याच्यामध्ये वद्य पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष. या कृष्ण पक्षामध्ये भगवंताने अवतार घ्यायचं ठरवलं. मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार घेतला, कोणत्या वंशामध्ये घेतला हो? चंद्रवंशामध्ये. बरोबर आहे, तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. कृष्ण अवतार हा चंद्रवंशामध्ये आहे. तुम्हाला थोडं पुढलं बोलतो. कृष्णाने चंद्रवंशामध्ये अवतार का घेतला याचं उत्तर राम अवतारात आहे. याचं जरा मागं जावं लागतं आहे. काय झालं? भगवंतानी राम नावाचा अवतार जेव्हा घेतला तो कोणत्या वंशामध्ये घेतलाय? सूर्य. राम कोणत्या वंशामध्ये? सूर्य. आणि कृष्ण कोणत्या वंशामध्ये? चंद्र. नीट ऐका, राम अवतार अगोदर झाला आहे आणि कृष्ण नंतर झाला आहे. राम अवतार जेव्हा घेतला सूर्यवंशामध्ये, सूर्यवंशामध्ये राम अवताराला आले तेव्हा असं झालं म्हणे, चंद्र नाराज झाला, रुसूनच बसला. चंद्र नाराज झाला. रामाला कळे ना, हा चंद्र का नाराज झाला बाबा? रामाने विचारलं, का रे बाबा चंद्रा काय झालं नाराज व्हायला? चंद्राने विचारलं प्रभू रामचंद्रांना, प्रभू तुम्ही कुठं अवताराला आलाय? म्हटलं सूर्यवंशामध्ये. म्हणजे आता चर्चा कोणाची होणार? सूर्याची. कौतुक कोणाचं होणार? सूर्याचं. गर्दी कोणाकडे जाणार जास्त? सूर्याकडे. म्हणजे सगळं कौतुक स्तुती सगळी सूर्याची होणार. मग आता इतका सगळा सूर्याला मान आहे, आम्हाला कोण विचारतंय? कोण म्हणायला लागलाय? चंद्र. तुम्हाला एक सांगू, हा चंद्र म्हणजे सूर्याचा शेजारी. हा चंद्र म्हणजे सूर्याचा शेजारी. आपल्या शेजाऱ्याच्या घरात चांगलं झालं की त्याच्या जवळच्या माणसाला वाईट वाटणं हे चंद्र सूर्यापासून चालत आले. जरा पुढचं बोलू, चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आहे, त्याच्यात काही बाधा नाही. हे चालतच आले. आपल्या शेजाऱ्याच्यात जर चांगलं झालं, एखाद्याला म्हटलं का तुमच्या शेजारी पूर्वी आलो होतो तेव्हा काही एवढा मोठा बंगला नव्हता, आता बंगला दिसायला लागला आहे, गाडी आहे, नोकर चाकर दिसायला लागले, काय 2-4 वर्षात चांगली प्रगती केली. त्याचा शेजारचा माणूस एकच म्हणतो, नाही महाराज तुम्हाला माहीत नाही 2 नंबर चालू केलं. हे बघा पोटात दुखायच लागले ह्याच्या, ह्याला बरंच वाटत नाही. दुसऱ्यांनी गाडी घेतली याच्या पोटात दुखायला लागतं, दुसऱ्यांनी घर बांधलं याच्या पोटात दुखायला लागतं. माणसाची वृत्तीच विचित्र झाली. चंद्राला वाईट वाटायला लागलं. सूर्याच्या घरी आता एवढं राम अवताराला आले, सगळं कौतुक सूर्याचं होणार, चर्चा सगळी सूर्याची होणार, स्तुती सगळी सूर्याची होणार. चंद्र नाराज झाला. रामाने सांगितलं, हे बघ चंद्रा काळजी करू नको, नाराज व्हायचं कारण नाही. आता जरी मी राम नावाचा अवतार सूर्यवंशामध्ये घेतला असला तरी याच्या पुढे एक मी अवतार घेणार आहे.